डोक्याचं भूषण या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. शूटिंगवाले दादा या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सुंदर अशा सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 आज लक्ष्मण दादांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या परिवाराने दोन कार्य या ठिकाणी पार पाडले. एक देव कार्य आणि दुसरं पितृ कार्य. देव कार्य म्हणजे हरिनामाचा घाट या ठिकाणी रचला, प्रवचन कीर्तन असेल, आणि पितृ कार्य म्हणजे ब्राह्मण गुरुजींनी जो घरामध्ये जो विधी केला या ठिकाणी विधी जो पार पाडलाय ते झालं पितृ कार्य. पितृ कार्य देव कार्य अगदी दोन्ही कार्य या ठिकाणी पार पाडले. आणि माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात की गेलेल्या पितरांच्या नावाने आपण दोन कार्य पार पाडलेच पाहिजे, त्याशिवाय सर्व सुखाची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. आणि जीवनामध्ये संसारामध्ये जर सर्व सुखाची प्राप्ती करायची असेल तर काही विधी असतात, काही नियम असतात, काही अटी असतात, त्या शास्त्रानुसार तुम्हाला आम्हाला पूर्ण करायला लागतात. मी सांगत नाही, माऊली सांगतात. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सर्व सुखे तुझ सरळी दिदली. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात, कुळ धर्माचं पालन करून जे विधी नियम अटी असतात त्या शास्त्रानुसार तुम्हाला आम्हाला पूर्ण करावं लागतात. घरातलं घरपण जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज या पवार परिवाराने आपल्या घरातलं घरपण जपण्याचं काम केलं. आयुष्यभर लक्ष्मण दादांची सेवा केली, परिणाम शेवटही आयुष्यामध्ये त्यांनी शेवट गोड केला. लक्ष्मण दादांची आयुष्यभर सेवा करून आणि शेवट या ठिकाणी गोड केला महाराज. आज एवढा मोठा सोहळा जर लक्ष्मण दादा जर वरून बघत असेल तर लक्ष्मण दादा म्हणत असतील, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडे बाबा, ए आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुलटली या धावा तृष्णेचिया, खुलटलिया दावा तृष्णेचिया, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. किंवा शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजेच्या बाहेरा बेटे रकुमाईच्या वरा. दादांचा शेवट या परिवाराने गोड केला आणि परिणाम आज दादा वरून आशीर्वाद देत असेल. मला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोरा. गेलेले पित्र आपल्याला वरून आशीर्वाद देतात. हा विधी जर आपण पार पाडला नाही तर गेलेले पित्र आपल्याला शाप सुद्धा देतात. मी सांगत नाही, अहकटा त्याचे करीती पितर वंश दुराचार पुत्र झाला. गेलेले पित्र आपल्याला शाप सुद्धा देतात महाराज. म्हणून गेलेल्या पित्रांच्या नावाने हा विधी पार पाडणं फार महत्वाचं आहे. म्हणून अगदी बघा, घरातलं घरपण जपण्याचं काम या परिवाराने केलं. घरातलं घरपण जपणं म्हणजे काय, तर गेलेल्या पित्रांची सेवा करणं, हाय तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं, यालाच म्हणतात घरातलं घरपण जपणं. म्हणून आपल्या घरातलं घरपण आपण जपलं पाहिजे. कारण ह्या आज लक्ष्मण दादा गेले, यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले. आज आपण पर आपल्या कातड्याची चप्पल जरी तयार केली आणि त्या पित्रांना घालायला दिली तरी त्यांच्या ऋणातून आपण उतराय होऊ शकत नाही महाराज. कारण त्यांचं कार्य खूप मोठं होतं, खूप सुंदर जीवन जगून गेले, उत्तम कीर्ती रूपाने आजरामर राहिले. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. म्हणून पितरांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण घरातलं घरपण जपलं पाहिजे. कारण ते जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपल्याला लहानचं मोठं करतात, चांगले संस्कार देतात. मग ते गेल्यानंतर आपण त्यांना का जपलं नाही पाहिजे. म्हणून आज तुम्ही बघा, या पवार परिवाराला प्रत्येक क्षण आठवत असेल की आपल्या लक्ष्मण दादांनी आपल्याला पोटभर खाऊ घातला असेल, चांगले संस्कार दिले असेल, पोटाला पोटभर खाऊ घातलं, लहानचं मोठं केलं. आज प्रत्येक क्षण आठवत असेल महाराज. आणि ही मुलं त्या ठिकाणी आमचा चिरंजीव दादा असेल, आमचा चिरंजीव काय नाव त्याचं, हा करण दादा. करण दादा महाराज त्या ठिकाणी आपल्या बाबाला हाका मारत असतील महाराज. करण दादा आपल्या बाबाला हाका मारत असतील. खूप सुंदर एक गीत आहे महाराज. सोडून गेले बाबा गेलेले करा
बाबा आमच्यासाठी कष्ट केलेत फार, सोडून या गेले बाबा गेले परिवार। बाबा आमच्यासाठी कष्ट केलेत फार, सोडून या गेले बाबा गेले परिवार। लेकी सुना रडत बसल्या काना कोपऱ्याला, आठवण येते बाबा क्षणोक्षणाला, सोडून या गेली बाबा गेलेले कराला। हा बाबा 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 हका मारू मी कुणाला, मारू मी कुणाला, मारू मी कुणाला। प्रत्येक क्षणाची करण दादा आठवण काढत असेल, आपल्या बाबाला हाका मारत असतील, पण या निसर्गाचा नियम आहे, इथं एकदा व्यक्ती गेला रे गेला। उत्तम कीर्ती रूपानेच फक्त माग शिल्लक राहतो, शरीर रूपाने नाही दिसत, पण आत्मरूपाने प्रेम रूपाने उत्तम कीर्ती रूपाने माणूस या ठिकाणी विश्वामध्ये आजराम राहत असतो। म्हणून सुंदर जीवन जगून गेले, प्रत्येक क्षणाची आठवणी मुलं काढत असतील, प्रत्येक क्षणाची आठवण हा परिवार काढत असतील, म्हणून सांगून जातो चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा, हेच तुमच्या माझ्या सोबत येणार आहे। आपली धन दौलत सत्ता संपत्ती पद अधिकार ऐश्वर्य सगळं काही जागेवर राहणार आहे, फक्त एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, हेच तुमच्या माझ्या सोबत येणार आहे। आमच्या लक्ष्मण दादांनी काय केलं, आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली, एकामेकासोबत चांगलं वागले, चांगलं बोलले, परिणाम असा शेवट गोड झाला महाराज। म्हणून त्या ठिकाणी शेवट जर गोड करायचा असेल तर आयुष्यभर चांगलं वागावं लागेल। तुमचं जर म्हातारपण जर सुखी घालवायचं असेल तर नवतरपणामध्ये आपण चांगले कर्म केले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, त्याच्यावर आपलं अवलंबून असतं म्हातारपण कसं असतं। म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा उत्तम कीर्ती रूपाने जर आपल्याला आश्रम राहायचं असेल तर एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, परिणाम हेच तुमच्या माझ्या सोबत येणारे। म्हणून केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे गीते उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली गाता हरपली चिंता। केले कर्म झाले तेची बोगाले, उपजले मेले से गीती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। म्हणून महाराज म्हणतात की जसे तुम्ही कर्म कराल तशी परतफेड त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करायची। म्हणून चांगले कर्म करा लक्ष्मण दादांसारखे, तुम्हाला आम्हाला उत्तम कीर्ती रूपाने आजराम राहायचं ना, मग लक्ष्मण दादांचे विचार आचरणात आणा, त्यांचं जगणं आचरणात आणा, त्यांचे विचार आपल्या आचरणात आणा आणि त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करा, नक्कीच आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी आजच्या सेवेसाठी आपण अभंग निवडलेले जगद्गुरु तुकोबरायांचा महाराज म्हणतात की सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया। तुकोबराय म्हणतात की तुम्हाला सांगतो की त्या विठ्ठलाला भजा,
आणि त्या विठ्ठलाला भजत नसाल, नामस्मरण जर करत नसाल, तर तुमचा जन्म वाया गेला. तुमच्या जन्माचं काही सार्थकता होणार नाही. जन्माची जर सार्थकता करायची असेल तर भगवंतानी देह दिला, त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला पाटा पादिकेचा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोला, या वचन जेणे तू जोडशी नारायण. भगवंताच्या नामस्मरणासाठी सुंदर असा देह भेटला, तर भगवंतानी त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आपण त्या ठिकाणी केलंच पाहिजे. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊच शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की त्याला भजा, त्याचं नामस्मरण करा. कारण तुकोबराय सांगतात म्हणजे तुकोबरांनी काहीतरी अनुभव घेतलाय, अनुभव आले अंग ते या जगा देत असे, किंवा तुका म्हणे चाकूनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. तुकोबराय चाकून खातात आणि मग तुम्हाला आम्हाला खायला देतात. संत तसं उपदेश करीत नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्ट वीती परोपकारी. संत महात्म्यांचा अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून भक्ती भाव धर्म सुख वाढवण्यासाठी या संतांचा अवतारी. म्हणून लक्ष्मण दादांचा सुद्धा अवतार जर कशासाठी झाला असेल तर वाढवया सुख भक्ती भाव धर्म, हे सुख वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी, हा धर्म वाढवण्यासाठी दादांचाही अवतार त्या ठिकाणी झाला. म्हणून तुकोबराय म्हणतात की संत महात्मे त्या ठिकाणी कशासाठी येतात, तर त्या ठिकाणी या जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी. तुम्ही बघा या संतांचं जीवन कसं असतं. एक चंदन नावाचा पदार्थ आहे, स्वतःला झिजून घेतो पण सगळ्यांना सुगंध देतो. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. ते चंदन नावाचा पदार्थ स्वतःला झिजून घेतो पण सगळ्यांना सुगंध देतो. त्या चंदनासारखं तुम्हाला आम्हाला झिजता आलं पाहिजे आणि या विश्वामध्ये आपलाही सुगंध दरवळला पाहिजे, असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. न ते एक कविताकार खूप सुंदर सांगतो, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबरावा, पाव्यातला सुरजीसा ओठातून मोगलावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबरावा. असाच सुगंध आपला या विश्वामध्ये दरवळला पाहिजे. लक्ष्मण दादा गेले, उत्तम कीर्तिरूपाने आजरामर राहिले, त्यांचाही सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय, असं त्या ठिकाणी माणसाने जीवन जगलं पाहिजे. म्हणून हे संत महात्मे जसं जीवन जगले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटी काही. त्यांच्या मार्गाने जर आपण चाललो, संत महात्म्यांच्या मार्गाने जर आपण चाललो, त्यांच्या पंथाने जर आपण चाललो, तर जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा गुंता आपल्या पडणार नाही. असं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करता सांगत हो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. नाही तर जन्म आपला वाया गेला. भगवंताने देह दिला, तुम्हाला सांगून गेलो भजनासाठी दिला, आणि हा देह कधी निघून जाईल सांगता येत नाही. निसर्गाचा नियम आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करून घ्या. या निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे? आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. राजा असो, रंग असो, फकीर असो, कोणी असो, इथं प्रत्येकाला जाणे. निसर्गाचा नियम येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आणि महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतात, आज तुम्ही बघा लक्ष्मण दादा गेले, त्यांच्या मागे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जाणं आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला, उठा जाता पाठी भय आले मोठी, पंढरी वाचोनी तुझ टाव नाही कोठी.
जामेला पण जामेला बाप मसन गेला हो देखत देखत ना तू पण तू देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे पंढरी वाचोनी दुजटाव नाही कोटी निसर्गाचा नेहमी आजोबा पंजोबा गेले लक्ष्मण दादा गेले माझा आप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा तुझ्या देखती माझा बाप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा तुझ्या देखती माझा बाप गेला आजा पंजा देखती गेला बाप गेला तुझ्या देखती माझा बाप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा बाप गेला आजा पंजा सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून जाणं प्रत्येकाला निसर्गाचा नियम आहे इथं प्रत्येकाला जायचे हाय तोपर्यंत चांगले कर्म करा जाने एकले हो येणे बाबा शांत घ्या ना, शांत धरा जरा थोडं. माफी मागतो मला बोलू दे थोडं हा? जरा बोलू दे की तिला. विठला 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 चला. हॅलो. विठला 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 मला पुन्हा एक दिवस बोलवा आपण 4 तास कीर्तन हा. करू वा, वा, वा. पण आज माफी मागतो हा. इथून विठला 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 हॅलो. म्हणून निसर्गाचा नियम आहे जाणं प्रत्येकाला आहे. म्हणून महाराज म्हणतात की सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया भगवंताचं नामस्मरण करा नाही ते अगदी 2 मिनिटांमध्ये दृष्टांत पटून देईल संतांकडे आपल्याला जावं लागेल भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर संत महात्म्यांकडे आपल्याला जावं लागेल महाराज म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधन तुटतील भावाचे बंधन भगवंताची संतांकडेच जावं लागेल त्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून तुम्ही बघा त्या ठिकाणी अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला दृष्टांत पटवून देईल की भगवंताची प्राप्ती कशी होती संतांकडे गेल्यानंतर एक कानोपात्रा नावाची वेशीची मुलगी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांकडे आली भेटीसाठी निघाली धन्य कानोपात्रा झाली भाग्याची बेटी निघाली ज्ञानदेवाची माऊलींच्या भेटीसाठी आली माऊलींकडे आली माऊलींना म्हणू लागली माऊली मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी मार्ग सांगाव माऊली म्हणे जा म्हणे त्या पंढरी क्षेत्रामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे ऐकले महाराज तिने संतांचं आपण ऐकलंच पाहिजे कारण संतांची तुमची जर माझी कधी जर भेट झाली कदाचित तुमची संतांची भेट झाली तर संतांसंग आपण कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे संसारातल्या नाही महाराज काही मी उद्धार पावेन काही मी कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ता माझी अशा गप्पा आपण संतांसोबत मारल्या पाहिजे काहीतरी उद्धाराचा मार्ग त्यांच्याकडून आपण शोधला पाहिजे म्हणून ज्ञानोबारांचं तिने ऐकलं आणि ज्ञानोबारांनी सांगितलं जा भजन करीत करीत जा त्या पंढरी क्षेत्रामध्ये आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर तुझं मस्तक ठेव आणि जीवनाचं कल्याण करून घे ऐकलं महाराज भजन करीत करीत आळंदी क्षेत्रामधून पंढरी क्षेत्राकडे निघाली सुंदर तिचं भजन चालू आहे नादा पांडुरंग टाळ मृदुंगाच गान जीवा हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तुझा पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटीचा लढा रे लागला लागला भेटीचा लढा रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला नादा पांडुरंग टाळ मृदुंगाच गान जीवारी नाम देह झाला वृंदावन असं भजन करीत करीत ती आळंदी क्षेत्रामधून पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचली आणि चंद्रभागे स्नान तुका मागे याचे दान चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाच्या बारीला लागली. एक जण येते पुढे जातं, एक जण येते पुढे जाते. तिला अशी ओढ लागली, हास लागली कधी पांडुरंगाचं दर्शन होईल. भेटी लागी पंढरीनाथा ए जीवा लागली तर मना व्यथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी जीवा लागली से आस आणि पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आस लागली, ओढ लागली कधी त्या भगवंताचं दर्शन होईल. असं करीत करीत तिचा नंबर आला आणि डोळे भरून तिने भगवंताला बघितलं. भगवंत कसा होता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया. सुंदर भगवंत तिने बघितलं. जसं भगवंताला बघितलं आज आपलं मस्तक त्या भगवंताच्या चरणावर ठेवलं. 1 मिनिट झाली बारी पुढे जाईना, 2 मिनिटं झाली बारी पुढे जाईना. लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, ब्राह्मण गुरुजींमध्ये चर्चा होऊ लागली, अरे ही बारी पुढे का जाईना. मग एक ब्राह्मण गुरुजी आले, सहज कानोपात्रेला असा हात लावला. हात लावल्या लावल्या दब दिशी तुझं प्रेत खाली पडलं आणि जसं प्रेत खाली पडलं लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, कोण ही मुलगी, हिने आपला देहाचा त्याग केला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, कोण ही मुलगी तपासंती असंही कळालं ही एक वेश्येची मुलगी आहे. मग ब्राह्मण गुरुजींमध्ये चर्चा होऊ लागली, कोण ही वेश्येची मुलगी, काढा येईल मला बाजूला काढा म्हणे हिला, हिने आपल्या देवाला पाठवलं, काढा येईल बाजूला. पण तेवढ्या तिथे देवाची लाडकी भक्त अनंत शास्त्री आले. अनंत शास्त्रींनी सर्व हा प्रकार बघितला आणि सर्व प्रकार बघितल्यानंतर त्यांनी विचार केला, ज्या आरती या मुलीने भगवंताच्या चरणावर आपला देह समर्पित केला ती आरती मुलगी साधी नाही म्हणे. थांबा, माझा पांडुरंग परमात्मा मला रात्रीची स्वप्नामध्ये येऊन जे सांगेल तेच मी करेल म्हणे. आणि ठीक रात्री 12 वाजता त्या ठिकाणी तिला त्या गाभाऱ्यात झोपवण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात तिचं प्रेत झोपवलं. अनंत शास्त्री सुद्धा झोपले आणि ठीक रात्री 12 वाजता पांडुरंग परमात्म्याने अनंत शास्त्रींच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की या कानोपात्राचं करायचं काय. हे अनंता रे अनंता, हे अनंता तुझं मी सांगत से अनंता पाहे पवित्र आणि कानोपात्रा. हे अनंता, अरे ही कानोपात्रा खूप पवित्र आहे रे म्हणे, हिला हात नका लावू, हिला माझ्या उजव्या बाजूला समाधिस्थ करा म्हणे. मग मी आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न करतो, तुम्ही सर्वजण पंढरपूरला गेलेत ना, गेले का? आपण दर्शन कोणाचं घेतो पहिलं? कानोपात्राचं. अशी जर कानोपात्रा सारखी जर आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ जर जागा घ्यायची असेल तर तिने जसं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं ऐकलं तसं आपल्याला सुद्धा संत महात्म्यांचं ऐकावं लागेल. म्हणून संत महात्मे जे सांगतात तुमच्या माझ्या उद्धारासाठी सांगतात. आणि असे जगद्गुरु तुकोबरायांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि मग तुकोबरायांनी विचार केला आणि मानवाला उपदेश केला की मानवा, तू जर त्या भगवंताचं भजन करीत नसल, त्या विठ्ठलाला तू जर भजत नसल तर तुझा जन्म वाया गेला. अभंगाचं भजारे विठ्ठला सांगतो तुमाशी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुमाशी भजारे विठ्ठला सांगतो तुमाशी भजारे विठ्ठला
करिता भरोवारी दुरावाची दुरी करिता भरोवारी दुरावाची दुरी करिता बरोबरी दुरावशी दूर करिता बरोबरी दुरावशी दूर करिता बरोबरी दुरावशी करिता बरोबरी दुरावशी टाळी वाजवा एकदा सर्वांसाठी. वा, सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म बाया. सुंदर महाराजांनी चाल गायली. अगदी चालीतून भाव प्रगट झाला. एवढी सुंदर महाराजांनी चाल गायली. आज मी माझं भाग्य समजतो तुम्ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर कधी कधी कीर्तन करायची इतकी हाल होती, आपण एक म्हणावं आणि मागच्याने दुसरंच म्हणावं. एकदा मी नाशिकला कीर्तनाला गेलो, त्यांना म्हणलं आधीच सांगितलं गायक वादक व्यवस्थित लावा. ते म्हणे महाराज सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही या. आता मी समोर प्रमाण दिलं, किती सुटसुटीत प्रमाण तुम्हीच बघा. मी समोर प्रमाण दिलं, शिवभोरा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटीत होतं. तरी मागचा म्हणे शिवभोरा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती का म्हणणार राहू द्या, पण म्हणा आता. एवढंच नाही, एकदा तर काल्याच्या कीर्तनाला गेलो, समोर प्रमाण दिलं, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पण मागचं काय म्हणे माहिती का, रंगनी रांगत गंगूला बोलत. म्हणलं गंगूला का होईना बोलू दे, पण म्हणतो आता. पण इतका अवघड आहे महाराज. आज भाग्य समजतो की सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे आपले वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. या लोकांमुळे, या माणसांमुळे आज परमार्थ टिकून महाराज, नाही का. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा. वा, सुंदर आमचे प्रसादजी महाराज या ठिकाणी आहे. महाराजांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. सुंदर त्यांचं वाजवणं आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. त्या विठ्ठलाला भजायचं सांगतात, पण ते विठ्ठल कुठे हो. मग देव नटला नाना परी भरोनी उरला चाराचरी. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चाराचरी. माऊली सुद्धा सांगतात, सर्वागटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटाघटामध्ये आपल्या राम आहे, पण शोधायचा कुठं, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी. आज या गर्दीमध्ये देवी. आज या ठिकाणी तुम्ही बघा, लक्ष्मण दादांनी प्रत्येक गोर गरिबांमध्ये देव शोधण्याचं काम केलं. याला खरा परमार्थ म्हणतात. जे जीवन जगून गेले ना महाराज, लक्ष्मण दादा जसे जीवन जगले ना, त्यालाच खरा परमार्थ म्हणतात. असे 100 ग्रंथ वाचून कधी परमार्थ होत नसतो. 100 ग्रंथ वाचून जर आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या विषयी जर वाईट वासना जर असेल, तर त्या 100 ग्रंथ वाचण्याचा काही उपयोग होत नाही महाराज. हे लक्ष्मण दादा जीवन जगून गेले, एकामेकासोबत चांगलं वागले, चांगलं बोलले, गोरगरिबांची मदत केली, गोरगरिबांचे लग्न लावून दिले, गोरगरिबांना दवाखान्याला पैसे दिले. यालाच खरा परमार्थ म्हणतात. माणसामध्ये देव शोधता आला पाहिजे. हे देवाने नाते गोते घालून दिले. कशासाठी दिले, कशासाठी दिले. कोण आपल्या सोबत येणार आहे का अंतकाळी? कोण आपल्या सोबत येणार आहे का? अहो, कोण आपल्या सोबत येत नसतं. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. सद्गुरु शिवाय आणि तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनी. या त्या भगवंताशिवाय आपल्या सद्गुरु शिवाय आपल्याला काळापासून कोणी वाचू शकत नाही. कोण आपल्या सोबत येत नसतं. तुम्ही म्हणत असेल माझी बहीण माझ्या सोबत येईल, माझा भाऊ माझ्या सोबत येईल, पण कोण कुणाचं नसतं महाराज. नाही रे, नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची बाबू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील दागे दोरे, प्राण्यमाईचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कोणी. कोण कुणाचं नसतं. बहीण भावाची नसती, भाऊ बहिणीचं नसतो, कोण कुणाचं नसतं महाराज. अहो, तुम्ही म्हणत असेल माझा परिवार अंतकाळी माझ्या सोबत येईल. आपला परिवार आपल्या सोबत असतो, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे. म्हणून तुम्ही बघा, आपलेच आपले जायला तयार. आपोली आपण करा सोडवण, आपोली आपण करा सोडवण, आपोली आपण करा सोडवण,
आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोड वेगी. आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची. कोण कोणाचं नसतं, कोण आपल्या सोबत येत नसतं. एका स्मशानभूमीवरती मी गेलो होतो आणि त्या स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं. अरे मंजिल तो तेरी है ही थी, वक्त गुजर गया या आते आते, अरे क्या मिला इस दुनिया से, अपनों ने जला दिया तुझे जाते जाते. आपलेच आपल्याला जायला तयार असतात, म्हणून कोण कोणाचं नसतं. म्हणून देव शोधण्याचा प्रयत्न करा. या नात्यान गोत्यांमध्ये देवाने हे जे नाते गोते घालून दिले ना, अंतकाळी कोण आपल्या सोबत येणार नाही. हाय तोपर्यंत एकामेकाला जीव लावा, एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. परिणाम शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण दादांनी तेच केलं. एकामेकासोबत चांगलं वागले, चांगलं बोलले, परिणामात शेवट गोड झाला. हा अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोधरा. अंतकाळी फक्त भगवंताचं नामस्मरण करा, तेच तुमच्या माझ्या सोबत येणार. दुसरं आपलं काही आपल्या सोबत येणार नाही. म्हणून अंतकाळी सुद्धा भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आलंच पाहिजे. म्हणून अंतकालीचे मामेव स्मरण मुक्ता व कलेवरयम प्रयाती समद्भावे या तीनात्रित्र संशया. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुख अपार नाही. तुकोबरा म्हणतात त्याच्यासारखं सुख दुसरं कोणतंच नाही. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मरणे जाया जी आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंतकाळी भगवंताचं नामस्मरण करा, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असा शेवट जर तुमचा माझा गोड करायचा असेल तर देव शोधण्याचा प्रयत्न करा. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, अरे देव शोधायचा ना तर आपल्या आई वडिलांमध्ये देव शोधा. देव शोधायचा ना तर आपल्या मोठ्या भावामध्ये देव शोधा. देव शोधायचा ना तर आपल्या बहिणीमध्ये देव शोधा. या नात्या गोत्यांमध्ये देवे, आज या पसाऱ्यात देवे, या गर्दीमध्ये देवे, फक्त शोधता आला पाहिजे. नाही तर एक कविताकार खूप सुंदर सांगतो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगागरी, तुझ नात गरीबा तो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राबुरी, बाप झाला कधी झाला माबुली. भाव बोणा जिथे लाभला तू तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडून दार तरंगातला देव गावल का. बघ उघडून दार तरंगातला देव गावल का. तुझ्या माझ्यात भेटला साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. या पसाऱ्यात देवी, या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीत धाव नाही उरला. आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीत धाव नाही उरला. आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला शोधायचं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त शोधता आला पाहिजे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. त्या ठिकाणी आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल तर दुसऱ्याला आपल्याला हसावता पण आलं पाहिजे, नाही का. स्वतः पण हसलं पाहिजे, दुसऱ्याला हसवता आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. महाराज तुम्ही बघा, 2 मिनिटं जर आपण फोटो काढायचा असलं तर हसतो महाराज. 2 मिनिटं आपण जर हसलो तर आपला फोटो चांगला येतो. आयुष्यभर जर आपण हसलो आणि दुसऱ्यालाही हसवलं तर आपलं आयुष्य किती सुंदर बनेल, याचा कधी आपण विचार केला का. म्हणून त्या ठिकाणी विचार करा चांगल्या गोष्टींचा. आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल तर काही धन दौलत काही लागत नाही महाराज. छोटंसं एक घर असावं, त्या घरामध्ये आपले आई वडील असावे, त्या घरामध्ये एकत्रित भावाचा आनंद असावा, त्या घरासमोर एक छोटीशी गाडी असावी आणि प्रत्येक सणावाराला त्या घरामध्ये आपल्या बहिणीच्या आनंदाचा खळखळाट असावा. एवढं जरी आपल्या घरामध्ये असेल तर आयुष्य दुसरं सुंदर बनवायची गरज नाही. म्हणून बोलणं फार महत्वाचं आहे. बोलणं कसं असलं पाहिजे, माऊली सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. साचा आणि मवाळ, मी तले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे माणसाचे रसाळ शब्द असले पाहिजे, त्याशिवाय भगवंताची मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. मुखामध्ये अमृताची वाणी असली पाहिजे. नाही हे आपण शेतकरी आहोत, शेती करतो आपण. तुमचे मस्त काळवटीचे राणे भरपूर राहणं चांगली, पण पाणी जर खारट असेल
तर पीक येत नाही महाराज. त्याचप्रमाणे माणसाचा स्वभावही चांगला असू द्या, सगळा माणूस चांगला आहे, पण जर वाणी खराब असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही किती नाते टिकवण्याचा प्रयत्न करा, ते नाते टिकू शकत नाही महाराज. आमचे लक्ष्मण दादांनी नाते टिकवले कशामुळं? वाणी खूप गोड होती महाराज. बोलणं महत्वाचं आहे, बोलणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानुसार आपलं आयुष्य ठरत असतं, आपण आयुष्य कसं जगलो हे फार महत्वाचं आहे. म्हणून वाणी फार महत्वाची. हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योजक होऊन गेले रतन टाटाजी साहेब, त्यांचं एक वाक्य असायचं नेहमी, माणसाने किती शिक्षण घेतलेलं असलं, माणूस किती हुशार असला, माणूस किती मोठा असला, त्याला जर माणसाशी कसं वागायचं हेच जर माहिती नसेल तर त्याच्या शिक्षणाचा आणि त्याच्या हुशारकीचा काहीच उपयोग नाही महाराज. म्हणून एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, चांगल्यांची संगत करा, संतांची संगती मनोमार्ग गती आकरावा श्रीपती येणे पंते. भगवंताला आकरायचं तर संतांची संगत करा, चांगल्या लोकांमध्ये बसा, चांगल्या लोकांमध्ये उठा. नाही तर तुम्हाला सांगून जाईल, एक अगदी 2 मिनिटांमध्ये दृष्टांत देऊन जाईल, संगत फार महत्वाची. आपण कोणामध्ये बसतो, कोणामध्ये उठतो हे सुद्धा फार महत्वाचे. लोक आपल्यावर निरीक्षण देऊन असतात महाराज. म्हणून तुम्ही बघा, आपल्या गावचा बाजार असतो, कुठे आपल्याला बाजार? आपण परळीला बाजारला जातो आणि बाजारला गेल्यानंतर आपण भाजीपाला जर विकत घेतला आणि भाजीपाल्याचं वजन करता करता एखादी माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही. पण तीच माशी जर कदाचित आपण ज्वेलरीच्या दुकानामध्ये जर गेलो, एखादा तोळं सोनं जर आपण विकत घेतलं आणि त्या वजन करता करता तीच माशी, त्या तराजूवरची माशी जर या सोन्याच्या तराजूवर जर येऊन बसली तर त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. माशी इथं पण बसली, माशी तिथं पण बसली, माशीची तिथली किंमत काहीच नाही, पण माशीची इथली किंमत 10,000 रुपये. मला तर वाटतं माशीची किंमत पण वाढली असेल आता. वाढली. म्हणून तुम्ही बघा, आज सोन्याचे भाव सुद्धा वाढलेत. म्हणून माणसाचं जीवन फार महत्वाचं, संगत फार महत्वाची. तुम्ही बघा, लोखंड बरं, अग्नी किती पवित्र आहे. अपवित्रालाही पवित्र करण्याची ताकद अग्नीमध्ये असते. त्या अग्नीला तुम्ही कशानेही मारा, ते अग्नी मार खात नाही महाराज. पण त्याच अग्नीला जर लोखंडाची संगत झाली तर घनाचे ठोकेवरून खावा लागतात महाराज. म्हणून संगत जीवनामध्ये फार संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देवी, संत संग देवी, संत संग देवी, संत संग देवी. प्रवाही घालू नको, घालू नको, घालू नको, आणि प्रवाही घालू नको, घालू नको, घालू नको. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. संत संग देई, संत संग देई. जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. म्हणून संतांची संगत करा. हा नरदेव तुम्हाला आम्हाला भेटला, या नरदेवानंतर तुम्हाला देव पुन्हा पुन्हा भेटू शकत नाही. माऊली माबश्व ज्ञानोबरायानंतर समाधी नाही, जगद्गुरु तुकोबरायानंतर वैकुंठ गमन नाही, आईनंतर प्रेम नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, रामानंतर आचरण नाही. तसंच नरदेवानंतर तुम्हाला देव पुन्हा पुन्हा भेटू शकत नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून एवढंच करा, तर त्या भगवंताचं नामस्मरण करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुराबेसी दुरी, बाबाची पुरी वाह बसी. तुकोबरा याच्याही पुढे जाऊन सांगतात भगवंताला काय पाहिजे. शपथ घेऊन सांगतो, आण घेऊन सांगतो, काही न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुराबसी दुरी, बाबाची पुरी वाह बसी. सर्वांनी हात वरती घ्या एकदा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन घेऊया आणि अगदी 5 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देणार. सर्वांनी हात वर घ्यायचे. जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. हा, शेजारी पाहून घ्या आपल्या कोणी. राहू दे हात असेच, आम्ही चहा घेऊन येतो. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हर घुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हात धरा हात, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई.
गायचे सांगाल आता काले गायचे नाही सांग. सुंदर भजन केलं, मनापासून तुम्हाला धन्यवाद. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची ये पुरी वाहवसी. आणि महाराज म्हणतात की जर आमचं ऐकलं नाही, नातराय म्हणतात की परिणाम भोगा. परिणाम काय? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कालो मग दुसरा येईल, हे जरी नाही कालो. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एक जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या गावी वाजाईल. काय बाजाईल, काय बाजाईल. हे पिंगळा 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 मातवारी बोली बोली तो देखा पिंगळा मातवारी, पिंगळा मातवारी बोली बोली तो देखा पिंगळा मातवारी. पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा पिंगळा मारवारी. अहम भाग्या सोम भाग्या प्रेम नगर बरी सावध वौनी भजनी लागा देव कर कैवारी. माझा माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. म्हणून महाराज म्हणतात सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर परिणाम सरते शेवटी काळ येईल आणि घेऊन जाईल. म्हणून संत महात्म्यांचं आपण ऐकलं पाहिजे. असा तो गोबरायांचा सुंदर अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला होता. म्हणून आज या ठिकाणी कैलासाची स्वर्गवासी लक्ष्मण रोपाला पाटील पवार, लक्ष्मण दादांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झाले. आज शरीर रूपाने लक्ष्मण दादा नाही दिसत, पण आत्मरूपाने प्रेम रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये दादा आजही या ठिकाणी हजर आहेत. इतकं सुंदर लक्ष्मण दादा त्या ठिकाणी जीवन जगून गेले. म्हणून त्या ठिकाणी या परिवाराला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल की लक्ष्मण दादांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी सुंदर या ठिकाणी या परिवाराने नियोजन केलं. महाराज खूप सुंदर या परिवारासाठी एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवा महाराज. अगदी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. म्हणून मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. या ठिकाणी जीवनामध्ये जेवढी महत्वाची आई तेवढा महत्वाचा बाप सुद्धा आहे महाराज. जीवनामध्ये जेवढी महत्वाची आई आहे, 2 टायमाची शिदोरी शिजून घालणारी आई आपल्याला दिसते, पण आयुष्यभराची शिदोरी कमवून आणणारा बाप कधी आपल्याला दिसत नाही. म्हणून जीवनामध्ये जेवढी महत्वाची आई आहे तेवढी जीवनामध्ये बाप सुद्धा फार महत्वाचा आहे. नाही तर आज प्रत्येक कीर्तनकार तो आई सांगून जातो, आई माझी मायेचा सागर. पण प्रत्येक आज शास्त्रकृत सुद्धा पहिलं मातृदेवो भव आणि नंतर पितृदेवो भव. पहिला मातृत्वाला माने, पण मी असा कीर्तनकारी पहिला बाप सांगत असतो. कारण मला स्वतःला वडील नाही म्हणत. 10 वर्ष आले माझे वडील जाऊन, पण वडील गेल्यानंतर काय दुःख असते माझी मला माहिती. आज या परिवाराला विचारा वडील गेल्याचं काय दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्या करण दादाला विचारा वडील गेल्याचं काय दुःख असतं. म्हणून या ठिकाणी आज जीवनामध्ये बाप फार महत्वाचे नाही. ते कविताकार खूप सुंदर सांगतो, बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कोरबंडी बाळवणी. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाप आपल्या लेकरासाठी काही करू शकतो महाराज. म्हणून त्या ठिकाणी पण या परिवाराने सुद्धा त्या ठिकाणी बापाच्या पायावर ठेवून त्या ठिकाणी हे संस्कार जपण्याचं काम केलं. म्हणून माझ्या वडिलांची मिरासिका देगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंग. त्या ठिकाणी त्या नियमाप्रमाणे आज या लेकरांनी सुद्धा बापाचा शेवट गोड करून, वडिलांचा शेवट गोड करून एवढा मोठा शेवट वडिलांचा या ठिकाणी गोड केला. मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. म्हणून एक कविताकार बापाचं वर्णन करतो, खूप सुंदर आहे. आई जेवढी महत्वाची तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे, खूप सुंदर आहे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदना धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित त्या बापाची ही व्यथा कुणी न जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी,
मायबापाची आई तेवढं महत्वाचं बाप आहे. आम्ही रात्रंदिवस उरडू सांगतो अरे मायबापाची सेवा करा. अगदी घसे ताणू आम्ही गाऊन सांगतो तरी लोक आमचं ऐकत नाही महाराज. इतकं अवघड आहे. असे लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. काही लोक असे अरे 20-20 हजाराचे कुत्रे पाळतात. त्यांना व्हेज नॉन व्हेज खायला देतात. एसी मध्ये पुढच्या सीटावर घेऊन येतात. पण माय बापाची सेवा कधी करते नाही. असे सुद्धा लोक आपल्याला पाहायला भेटतात. अशा घाणेरड्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, अरे कुत्र्याला किती जीव लावा, कुत्र चावल्याशिवाय राहत नाही. आणि माय बापाला फेकून भाकर मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. ती माय बापाची जाते. माय बाप केवळ काशी तेन ना जावे तीर्थासी, पुंडलिक काय गेले परम गेले. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. माय बापे केवळ काशी तेन न जावे तीर्थासी, पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. साक्षात पांडुरंग परमात्म्याला 28 युग विटेवरती उभा केलं. कशाच्या बळावर? फक्त मायबापाच्या सेवेच्या बळावर. म्हणून जशी या पवार पाटील परिवाराने आपल्या त्या ठिकाणी लक्ष्मण दादांची सेवा केली आणि आयुष्याचा शेवट गोड केला, असा शेवट तुमचा माझाही एक दिवस गोड झाला पाहिजे. म्हणून सुंदर लक्ष्मण दादा जीवन जगून गेले. गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी जीवन जगले. प्रत्येकाला मदतीचा हात द्यायचे. या ठिकाणी आपले तांडा गाव असेल, मालेवाडी असेल, दोन्ही गावाला अगदी त्या ठिकाणी एवढंच नाही तर परळी तालुक्याला सगळ्यांना मदत केली महाराज गोरगरिबांना. असं नेतृत्व या ठिकाणी मोठं घडून गेलं. असे माणसं पुन्हा होणे नाही महाराज. लक्ष्मण दादांसारखी पुन्हा माणसं होणे नाही. म्हणून त्या ठिकाणी सुंदर जीवन जगून गेले. गोरगरिबांना नितांत त्या ठिकाणी प्रेम देऊन, त्या ठिकाणी एखाद्याला जर लग्नाची अडचण असेल, एखाद्या दवाखान्याची अडचण असेल तर स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या. असे लक्ष्मण दादा सुंदर जीवन जगून गेले. अशा लक्ष्मण दादांसाठी मी पुनश्च त्या ठिकाणी भगवंताला एक प्रार्थना करतो की आमच्या लक्ष्मण दादांना तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि चांगली गती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त हो. आणि या परिवारामध्ये पुन्हा असेच लक्ष्मण दादा पुन्हा त्या ठिकाणी जन्माला येऊ, एवढीच भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि सुंदर असे सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिली कुणी वेळे वाकोडी उत्तरा, नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. तुका मनी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, झाले समाधान तुमचे देखील चरण. उठावे तो मना, उठा सुरवाडिकपणे येथे सापडले के सर्वांनी उभा राहायचे, जागेवर उभा राहा. चपला काढून ठेवा बाजूला. हरी तुका मने भोग गेला निवारिला करोनी आरती चक्र पाणी वाळती. पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. जय जय तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी. प्रेमाच प्रेम आरती गोविंदा देव वाळती. बाळा मृडानी मुग्धा वाळती परमानंदा. नामा मने के सेवा ते कोणी राहिलो तटस्थ. आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा शेवटी साधू संत भेटला माझा. ज्ञान राजा लोपल ज्ञान कोणी अवतार पांडुरंगा. नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा शेवटी साधू संत वेदिल्या माझा आरती ज्ञान राजा. प्रगट बोले ईश्वर ब्रह्माचे केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले आठ ज्ञान राजा.
केवलते जासवती साधू संत वेदल्या माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती रामा आरती तुकारामा राघवी सागरात पाशान तारिली तैच तुकोबाची अक्षदा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा पाय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुक्याचे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती रामा आरती तुकारामा घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेम्या पूजन भावे वाळेल म्हणे नामा ढोल रुक्माई ठोबा रुक्माई मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगयापका जनार्दन आनंद गणा अविनाशा सकल देवाधी देवा कृपालवादी केशवा आनंदामा अनुभव सदा शिवा सहस्र रूपा चक्रधरा विश्वांबरा करुणाकरा सहस्रकरा क्षीरसागरा शिष कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती तारका धरिताक्ष वामन मूर्ती त्रिविक्रम सगुणा निर्गुणा जगजनित्य जग जीवना देव की नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा लोटांगण मज ठाव घ्यावा करीत सेविनवनी बहुबंधनी सोडवा सकल देवाधी देवा कृपालवादी केशवा आनंदा अनुभव सदा शिव सहस्र रूपा पुंडलिक वरदारी विठोल ज्ञानदेव तुका विठोल रुक्माई ठोबा रुक्मा अकल्पाविषय व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कुणी काळ मंडळी अहंकाराचा वारा न लागू राजा राजा विष्णुदासा नामा म्हणे तया असावी ज्ञानमुखी ज्ञान. सागरेक तुझ प्रति येसी तरी पाहे पडून. या संताजिन रवी हे आणि तुझा वागो देवा. तुका म्हणे आता उदार तो देवी पावी संता या हरिभक्त प्रायण स्वर्गीय लक्ष्मणरावजी रुपला पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा हरिभक्त प्रायण किरण महाराज हराळे छत्रपती संभाजीनगर महाराजांनी त्यांचे चिरंजीव करण कुमार लक्ष्मण पवार सरपंच मालेवाडी यांच्या विनंतीला पवार कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन समर्पित केली. सर्व पवार परिवार त्यांचा आभारी आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु हरेश्वर महाराज की पवन सुत हनुमान महाराज की जय संत सेवालाल महाराज की जय जय